नमस्कार, मी आकांक्षा रोकडे. तुम्ही पाहतात सडेतोड न्यूज मराठी. खरं तर एक चिनी म्हण फार प्रसिद्ध आहे की जर तुम्ही 10 वर्षाचा विचार करत असाल तर एखादं बीच लावा, आणि जर तुम्ही 100 वर्षाचा विचार करत असाल तर एखादं रोपटं लावा, आणि जर तुम्ही 1000 वर्षाचा विचार करत असाल तर मुलांना शिक्षण द्या. तर ह्याच पद्धतीने बऱ्याचशा शाळांमध्ये आपण बघतो की मुलांच्या स्मरणशक्तीवर भर दिला जातो. तर आपण आज अशा एका शाळेची मुलाखत घेणार आहोत की मुलांच्या स्मरणशक्तीवरच नाही तर मुलांच्या स्मरणशक्तीबरोबरच मुलांच्या भावनिक शक्ती, तर मुलांची मानसिक शक्ती यावरती भर दिला जातो. तर आज आपल्यासोबत आहेत गांधले पब्लिक स्कूलच्या संस्थापिका जयश्री गांधले मॅडम. तर बरेचसे लोक त्यांना जयश्री मा ह्या नावाने ओळखतात. नमस्कार. जय गुरुदेवजी. खरं तर तुम्हाला जयश्री मा ह्याचा म्हणण्याचं पाठीमागचं कारण काय आहे? त्याचा म्हणण्याचा हे उद्देश की माझे जे गुरु आहेत त्या गुरुंनी मला 2014 साली एक मला मा असं त्यांनी मला पदवी दिली होती. त्यानंतर माझे कोल्हापूर आणि पुणे या ठिकाणी राजमाता आणि मा असं मला त्यांनी इथून पुढे म्हणलं जायचं असं माझ्या गुरुजींची इच्छा होती, आणि त्यांच्या इच्छेपुढे बाकी सगळं काही शून्य आहे. आणि त्यांचं म्हणण्याचा असा उद्देश होता की माझ्या हातून नेहमी अन्नदान होतं. मी मोठे मोठे कार्यक्रम घेते आपल्या आश्रममध्ये, आणि जे माझं अन्नदानाचं कार्य आहे ते इथून पुढं खूप मोठ्या प्रमाणात चालू राहिलं पाहिजे. त्या उद्देशाने त्यांनी मला मा म्हणजे आई, आणि आई हे आईचं प्रमुख कार्य की मुलांचं पोट चांगल्या पद्धतीनं भरलं पाहिजे, म्हणून त्यांनी मला मा ही पदवी दिली, आणि ती मला म्हणून घेण्यामध्ये एक मला फार आवडतं. बाय प्रोफेशन तुम्ही दोघं डॉक्टर असताना तुम्हाला या क्षेत्राकडे काय यावंसं वाटलं? मला येण्याचा उद्देश की माझे वडील स्वतः शिक्षक, आणि माझं लग्न तसं 2012 साली झालं. माझं लग्नाच्या पूर्वीचं स्वप्न होतं की माझं काहीतरी समाजामध्ये, ह्या समाजामध्ये एक माझं काहीतरी सामाजिक कार्य झालं पाहिजे. मग माझं 10वीतलं स्वप्न होतं की माझी एक मी स्वतःची शाळा काढायची आहे. त्यानंतर माझं वृद्धाश्रम असावं, माझं अनाथ आश्रम असावं, आणि अपंग मुलांसाठी मी काय करता येईल का. मग हे करण्यासाठी मला माझं स्वतःचं काहीतरी कमवलं पाहिजे. आणि मी स्वतः चाइल्ड सायकॉलॉजिस्ट पण आहे, पण त्यामध्ये माझा जो अभ्यास आहे, म्हणून मी असं ठरवलं की आपण ते माझं जे स्वप्न आहे ते स्वप्न आता पूर्ण करायला काही हरकत नाही. म्हणून मी लग्न झाल्यानंतर माझं पहिलं स्वप्न मी माझ्या मिस्टरांना सांगितले की मला लहान मुलांसाठी माझं प्रीस्कूल काढायचं आहे. आणि माझ्या ह्या कार्यामध्ये माझ्या संपूर्ण गांधले कुटुंबियांची, माझ्या माहेरच्यांची आणि मला माझ्या मिस्टरांची ही खूप मोठी साथ भेटल्यामुळं मी आज ते माझं स्वप्न हे सत्यामध्ये उतरू शकले. जसं की तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या मिस्टरांकडून एक वाव मिळाला तुमच्या स्वप्नांना, तसं नव्या पिढीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, नव्या पिढीच्या स्वप्नांना वाव मिळण्यासाठी तुमच्याकडून काय प्रयत्न आहे का? हो, निश्चितच प्रयत्न आमचा राहणार आहे तो. आता आमचे जे प्रीस्कूल आहे, या प्रीस्कूलमधील मुलांना जे 8 वर्षापर्यंत आपण शिक्षण देऊ शकतो, जर संस्काराची शिदोरी आहे ती मुलांना आयुष्यभर पुरेल आणि त्यांची स्वप्न निश्चितच पूर्ण होतील. यासाठी आमच्याकडून आता छोटे कारण आमची छोटी मुलं आहेत, आता 8 वर्षातली, मग त्यामुळे आम्ही त्यांच्या वयानुसार त्यांना बऱ्याच गोष्टी या ठिकाणी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो, ते प्रॅक्टिकलमध्ये देण्याचा प्रयत्न करतो, आणि निश्चितच त्यांनी आत्ता जे स्वप्न बघतील ते त्यांच्या भविष्यामध्ये पूर्ण होतील. तुम्ही सांगतात ते अगदी बरोबरच आहे, पण तरी सुद्धा आता तुम्ही बघतात की पालक जे आयुष्य जगू शकत नाहीत किंवा त्यांची स्वप्न जी पूर्ण नाही झालीत ते त्यांच्या मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तर त्या दृष्टीने तुमच्या शाळेत काही प्रयत्न आहेत का, किंवा तुम्ही त्या दृष्टीने काही प्रयत्न करता का? हो, आता जे आपले लहान मुलं आहेत आणि बऱ्यापैकी आमच्या पालक मीटिंग्स असतात, त्या मीटिंगमध्ये आम्ही पालकांना जे त्यांचे काही स्वप्न अपूर्ण राहिले तर ते मुलांवरती न लादता ते मुलं त्यांच्या पद्धतीनं कशी घडतील, किंवा त्यांचे जे काही पूर्वकर्म असतील आणि जे त्यांना आत्ता भेटणार आहे, त्यांना इथून पुढे जे संस्कार असतील, त्यांचे मोठे झाल्यानंतर मित्र कंपनी असतील, तर ते मुलं आपली काही वायपट मार्गाला न लागता एक मुलगा चांगला माणूस म्हणून कसा घडेल आणि तो आपल्या आई वडिलांच्या स्वप्नामध्ये कसा पूर्ण उतरेल, याचा 100% आपल्या स्कूलमध्ये प्रयत्न केला जातो. त्यासाठी आत्तापासूनच आपण आपल्या स्कूलमध्ये मुलांची मानसिकता कशी खूप चांगल्या पद्धतीने राहील, म्हणजे पुढे भविष्यामध्ये मुलगा मोठा झाल्यानंतर तो सक्सेस झाला, अनसक्सेस झाला, डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, शेतकरी झाला, किंवा काहीच नाही बनू शकला तरी तो मुलगा येणाऱ्या प्रत्येक संकटाला एक चांगल्या आनंदाने कसा सामोरे जाईल, याचं त्याला आम्ही आत्तापासूनच एक मुलांच्या मनामध्ये मूळ बेसिक, म्हणजे मूळ जे बीज म्हणतो आपण, ते आता आम्ही त्यांच्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न करतो. आणि मुलं आमच्या आपल्या जे स्कूलची मुलं आहेत ते भविष्यामध्ये निश्चितच आपल्या पालकांचा एक चांगला मुलगा, एका पत्नीचा चांगला पती, त्यांच्या मुलांचा चांगला पिता, आणि या समाजासाठी तो काय असं वेगळं काहीतरी करेल, असं एक चांगला देशभक्त माणूस कसा बनेल, ह्याचा या ठिकाणी 100% प्रयत्न केला जातो, आणि 100% मुलगा हा तसा आपला घडणारच. तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबरच आहे, पण ही जी तुम्ही देशभक्ती मुलांच्या मध्ये रुजवतात ते देशभक्ती शाळेपुरती मर्यादित असते की घरात देखील मर्यादित असते? कारण की जसं बघायला गेलं तर मुलगा शाळेत
खूप कमी वेळ असतो आणि घरात खूप जास्त वेळ असतो, तर शाळेतील वातावरण वरचढ राहतं की घरातील वातावरण वरचढ राहतं? निश्चितच मी शाळेत नाही असं म्हणणार नाहीये, कारण मुलांना पहिलं प्राधान्य त्यांचं घर आहे, त्यांची आई आहे. आणि आपण असं म्हणतोय की घर म्हणजे आपलं स्वर्ग आहे, घर म्हणजे मंदिर आहे. त्यामुळे त्यांना निश्चितच जास्त कम्फर्टेबल आणि चांगलं त्यांच्या घरीच वाटणार आहे. पण तेच संस्कार आणि तेच घरातलं मातृप्रेम आपण आपल्या स्कूलमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आपला तसा स्कूलचा स्टाफही खूप सुंदर आणि खूप छान आहे. आणि मुलांना जे घरी काय ॲक्टिव्हिटी करायची आहे आणि मुलगा पुढे भविष्यात त्या पद्धतीने कसं वागेल ह्याचं शिक्षण, घरामध्ये मुलांनी काय केलं पाहिजे, भाजी निवडणं, कपड्याच्या घड्या घालणं, हे ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी आम्ही सुट्टीचं वेगळं शेड्यूल काढलं जातं. आणि ते मुलांना तसा होमवर्क जो अभ्यासाचा आहेच, पण इतर ॲक्टिव्हिटी कामात थ्रू मुलांनी केली पाहिजे. घरचं पाणी भरणं, किचन ओटा आवरणं, मुलांनी घरातली फरशी पुसणं, आणि ह्या येणं फार गरजेचं आहे. इथून पुढच्या काळामध्ये मुलांना सुद्धा या गोष्टी येणं गरजेचं. प्लस आम्ही मुलांना रांगोळी काढायला सुद्धा शिकवतो, जे आपली संस्कृतीचा विषय आहे की आपल्या दारामध्ये रांगोळी पाहिजे. त्यामुळे मुलांना या गोष्टी आम्ही इथं शिकवतो आणि त्यांनी त्या घरी करतात मुलं 100%. म्हणून त्या मुलांना निश्चितच मी म्हणेल की त्यांना त्यांचं घरच हे जास्त कम्फर्टेबल आहे. नक्कीच. स्कूल तर असणारच आहे. नक्कीच. आता आपण बघतो की खूप सारे अशा म्हणी आहेत की पुस्तकी ज्ञानपेक्षा बाहेरचं जनरल नॉलेज ही महत्वाचं असतं. ते तुमच्या शाळेतही मुलांना म्हणजे आतापासून शिकवलं, पुस्तकी ज्ञान पण शिकवलंच जातं, पण ते व्यावहारिक ज्ञान सुद्धा तुमच्या शाळेतून मिळालं जातं. आणि तसं बघायला तर आम्ही येते आता बघितलं की तुमच्या शाळेचा प्रिमायसेस हा खूपच अगदी मस्त आहे. हे जे माझं स्वप्न आहे की मला स्कूलमध्ये काही वेगळं करायचं, इतर स्कूलपेक्षा जे काही वेगळं आपल्या स्कूलमध्ये मुलांना खरंच जीवन जगण्यासाठी काय गरजेचं आहे, व्यवहार नॉलेज, मुलांची मानसिकता, मुलांची कल्पनाशक्ती, ते आम्ही इथं जास्तीत जास्त ते इथं वापर आम्ही करतो मुलांच्या कल्पनाशक्तीचा. जे मुलं स्वप्न बघणार आहेत आणि ते स्वप्न मुलं प्रत्यक्षात कशी उतरवणार आहेत त्यासाठी पहिल्यांदा कल्पना करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही पहिल्यांदा जेव्हा ध्यान योगा सकाळी घेतो मुलांचं, ओमचा जपही घेतो, त्याच्यामध्ये मुलांना आम्ही एक कल्पना देतो की तुम्ही ती अशी कल्पना करायची आहे. मग त्यातूनच मुलं स्वप्न बघतील आणि स्वप्न ते सातत्यामध्ये उतरण्याचा प्रयत्नही करतील. तर तुमचा शाळेचा परिसर अतिशय सुंदर आहे, तर आमचे काही प्रेक्षक पालक आहेत त्यांना आपण तुमचा शाळेचा परिसर दाखवू शकतो का? निश्चितच आपण बघत बघत ही चर्चा केली तरी चालेल. नक्कीच चालेल. हे सगळे जुन्या पद्धतीचे खेळ मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला जातो, त्यासाठी मुलांना चित्राद्वारे दाखवतो सगळं. हा जो आहे जुन्या संस्कृतीमध्ये जे ऋषीमुनी वट्ट्यावरती एका झाडाखाली बसून मुलांना शिक्षण द्यायचं, तसं इथं सुद्धा आम्ही मुलांना ते जुन्या पद्धतीच्या शिक्षणाचा आनंद शिक्षकांनाही घेता यावं आणि मुलांनाही घेता यावं म्हणून हा एक तो उद्देश आहे. ह्या सुंदरशा झाडाखाली आपण ते इथं एक छोटासा एक मुलांसाठी आठवड्यातला 1 तास आम्ही घेतो. आता हे वेगळंच बघायला मिळतं, म्हणजे झाडाला काहीतरी हा जो उपक्रम आहे तो आपला सांस्कृतिक उपक्रम आहे. स्कूलमध्ये जे प्रत्येक महिन्याला वेगवेगळे कार्यक्रम असतात, आपले सांस्कृतिक सण असतात, त्याच्यामध्ये रक्षाबंधन जो सण झाला त्यामध्ये मुलांनी ही राखी बनवलेली आहे. आणि झाडे म्हणजे एक आपल्या मोठ्या भावासारखं आपल्याला कंटिन्यू सावली देण्याचं कार्य ते करतंय, म्हणून आम्ही या झाडाला राखी बांधली. विद्यार्थ्यांनीच बांधली राखी. हा जो भाग तुम्ही बघता इथला, ह्या जुन्या पद्धतीचा वर्ग मुलांना, अगदी हा कुडाचा वर्ग आहे आणि इथेही मुलांना बसण्याचा एक आनंद वेगळाच आहे. आता आपल्या जुन्या संस्कृतीसोबत आमचं आधुनिकतेचंही शिक्षण मुलांना आम्ही देत आहोत. हा तुम्ही बघताय फुटबॉल कोर्ट आहे आपला, तर हा फुटबॉल कोर्ट अगदी छान आधुनिक पद्धतीचा आणि अगदी मुलांना सुरक्षिततेचा विचार करून आपण हा फुटबॉल कोर्ट बनवलेला आहे. आणि इथं आल्यानंतर मुलं 1 तास तरी ह्या ग्राउंडमध्ये खेळल्याशिवाय त्यांच्या वर्गामध्ये जात नाहीत. अगदी सुंदर, अगदी इतकं छान उड्या मारतात या ठिकाणी. हे सगळे वेगवेगळे जे जुने खेळ होते आपले, हा विट्टू दांडे आहे, हे सगळे जुन्या वेगवेगळ्या खेळाचं मुलांना रोज मुलं आल्याला अगोदर हा खेळ बघतात सगळं. म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमचे बालपण, म्हणजे हा खरंच मी आता हे बघते तर मला माझं बालपण आठवतं. म्हणजे आमच्या टाइमी आम्ही असंच खेळायचं. आता हे शक्यतो खेळ म्हणजे सगळीकडे कुठे बघायलाच भेटत नाही, फक्त चित्रातच आपण बघतो की हे खेळ आता बघायला भेटतात. ते मुलांना म्हणजे टायरचा खेळ असेल, विटी दांडू असेल. हे काय मॅडम म्हणजे तुमचं ब्रीद वाक्य आहे का? हाँ, हे आपलं ब्रीद वाक्य आहे स्कूलचं. हाथ में कलम लेकर पढ़ने लिखने चले, हमारे स्कूल के बच्चे राष्ट्र निर्माण करने चले. मस्तच. गांधले पब्लिक स्कूल. गांधले पब्लिक स्कूल फॅक्टरी ऑफ वर्ल्ड लीडर. आपला विद्यार्थी आहे तो एक वर्ल्ड लीडर झाला पाहिजे असं माझं स्वप्न आहे. तो त्याच्या कुठल्याही स्वप्नामध्ये पूर्ण झाला म्हणजे तो वर्ल्ड लीडर झाल्यासारखं त्यांच्या आई वडिलांसाठी आहे. तर जे मी तुम्हाला जुने पारंपरिक खेळ दाखवले त्या पद्धतीने मुलांची शारीरिक डेव्हलपमेंट होण्यासाठी अभ्यासासोबतच मुलांचे खेळ फार महत्त्वाचे आहेत. याच्यातून मुलं आज जातात, बाहेर येतात, त्याच्यापासून त्यांचा मुलांचा गुडघ्याचा व्यायाम होतो,
इथं आहे तिथं मुलं बसून गोल फिरतात. याच्यामध्ये त्यांना जे डोकं गर्द फिरतं त्याच्यामध्ये मुलांची एक स्मरणशक्ती वाढत असते आणि हा खेळ मुलांच्या शरीरासाठी फार उपयोगीचा आहे. दुसरा आहे हा जम्पिंग. इथं मुलांना उड्या मारून भूक वाढते. मुलांच्या भूक वाढणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे कारण त्यांचं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. एकदा आमचं स्कूल चालू असताना या मुलं काही शाळेमध्ये जाताना येताना खूप रडतात, पण आमची मुलं इथून जाताना वापस जाताना रडतात की मला इथून जायचं नाही. तर हे पाहू शकताय मुलांना, जे शहरामधली मुलं आहेत त्यांना मातीत खेळता येत नाही मुलांना, आणि मातीत खेळल्याशिवाय आपल्या बुद्धीची वाढ होऊ शकत नाही. म्हणून आम्ही मुलांना असे या ठिकाणी एक मातीचा असा वेगळाच विभाग केलाय. याची वेगवेगळी खेळणी पण आहे सेपची वगैरे, तर मुलं इथे मातीमध्ये खेळतात. म्हणजे ही समुद्रातली माती? हा समुद्रातली माती आहे. म्हणजे चांगलं, म्हणजे एक मुलांना एक समुद्राला खेळायला जातात तर शाळेतच एक जे शिक्षणासोबत आहे मुलांच्या हाताची स्पंदनं, पायाला स्पर्श हे झाल्यामुळे मुलांना काय होतं, त्यांच्या मेंदूमध्ये एक वेगळ्या पद्धतीची हालचाल होऊन मुलांमध्ये बौद्धिक क्षमता वाढते. त्याच्यासाठी हे खेळ असणं खूप महत्त्वाचं आहे. आता अपार्टमेंटमध्ये राहण्याचं प्रमाण जास्त वाढले, मग मुलांना माती भेटत नाहीये. तो एक आपला छोटासा इथे या ठिकाणी प्रयत्न आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे एक झोपडी टाईप केलेले आहे आपण. इथं मुलं वरती जातात, कधी टिफिन खातात, वरती जाऊन बसतात मुलं. म्हणजे इथे आम्ही एक अभ्यासाचा एक पार्ट या ठिकाणी मुलांना शिकवतो. एक संस्कृत श्लोक असतील, असं जे काही वेगळं आधुनिक पण एक गावाकडचं वातावरण पण इथं वाटतं. हो, ते मुलांना आता जी आपली जी संस्कृती आहे आधुनिकता आपल्याला शिकवली पाहिजेच, पण मुलांना जुनी संस्कृती सुद्धा मुलांनी जतन करून ठेवणं हे फार गरजेचं. की आताच आपण शाळेचा परिसर बघितला, तुम्हाला देखील आवडला असेल. हा परिसर मुलांना आनंद देखील देत असेल. पालकांच्याकडून मुलांची जे यशाची वाक्य आहे ती फारच वेगळी आहे, की मुलांचे पाढे पाठांतर करणे, तसंच मुलांचे मार्क्स वाढवणे ही यशाची व्याख्या आहे. तर तुमच्या दृष्टिकोनातून यशाची व्याख्या कोणती आहे? निश्चितच आता पालकांचं जे आहे मत की मुलांना मार्क चांगले पडले पाहिजे, त्यांचं इंग्लिश अगदी परफेक्ट झालं पाहिजे. निश्चितच. तर माझं असं म्हणणं आहे की म्हणजे आता ह्या पालकांच्या अपेक्षा आहेत त्या तर आपण पूर्ण केल्याच पाहिजे, कारण प्रत्येक आई वडिलाचं एक स्वप्न असते की माझा मुलगा कुठतरी एक मोठ्या रँकवरती गेला पाहिजे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे आधुनिक शिक्षण आत्ताचं आहे ते आपण 100% घेतोच, कारण आपली बुक्स आहेत ते खूप सुंदर त्याच्यामध्ये मांडणी आहे बुक्सची. मुलांना इंग्लिश शब्द असतील, पाढे असतील, ते सगळं आपण खूप छान पद्धतीने घेतोच. पण त्याच्यासोबत असं म्हणणं आहे की मुलांना एक सांस्कृतिक शिक्षण देणंही महत्त्वाचं, जे लुप्त होत चाललंय. त्यामुळे आम्ही आता आपल्या स्कूलचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये एक 14 संस्कार आहेत, जे वयाच्या 6 वर्षापासून वयाच्या 14व्या वर्षापर्यंत जो शेवटचा संस्कार आहे मुलांच्या लग्नाचा, मग त्याच्या आतले जे संस्कार आहेत 14 संस्कार ते आम्ही या स्कूलमध्ये देण्याचा आपण प्रयत्न करतो. तसंच आता जे तुम्ही म्हणला की पालकांची एक व्याख्या वेगळीच आहे, त्यांची एक त्यांचं मापदंड वेगळंच आहे पालकांचं, की त्यांचं हे मुलगा अशा अशा मोठ्या स्टेपला गेला पाहिजे. तर माझं असं म्हणणं आहे की आता बरेच वृद्धाश्रम गच्च भरलेत, का तर त्यांनी मुलांच्या ह्याच्याकडून खूप अपेक्षा ठेवल्या आणि मुलं त्या अपेक्षेमध्ये उतरून आज बाहेरच्या देशातही गेलेत, मोठ्या पोस्टलाही गेलेत, किंवा आई वडील एका गावात आहेत आणि ते कुठल्या तरी एका मोठ्या शहरामध्ये स्थायिक झालेत. मग ते असं आहे की ते मुलं आई वडिलांना वेळ देऊ शकत नाहीत. मग आता तुम्ही तशा पालकांकडे जर बघितलं तर पालक निश्चितच पश्चाताप करतात. आणि माझं यशाचं एक गुरुकिल्ली म्हणा किंवा माझं मोठं यश मी असं समजेल की त्या पश्चातापाची वेळ माझ्या पालकांना निश्चितच येणार नाही. आणि माझा विद्यार्थी हा चांगला माणूस बनून, चांगलं कर्तव्य दक्षता दाखवून तो त्याच्या पालकांना चांगलं सांभाळणार, प्लस त्याच्या आसपासच्या परिसरामधील जे लोक आहेत निराधार अशांना सुद्धा 100% माझा विद्यार्थी चांगल्या पद्धतीने सांभाळणार, ही माझं यश असेल. नक्कीच. म्हणजे विद्यार्थी फक्त विद्यार्थी नाही तर एक चांगला माणूस बनून या शाळेतून बाहेर पडणार. 100% तेच खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही काय कमवता हे महत्त्वाचं नाहीये, ते त्या कमाईचा वापर तुम्ही कसं करता ह्याचं प्रशिक्षणही मुलांना पाहिजे आणि ते आपल्या स्कूलमध्ये दिलं जातं. तर आता हे मुलांचं झालं, तर तुम्ही पालकांना कसं पटवून सांगता? म्हणजे आता पालकांच्या दृष्टीतून यशाची व्याख्या वेगळीच आहे, तर तुम्ही पालकांना तुमचे यशाचे मापदंड हे कसे पटवून सांगता? बरोबर आहे. आता पालकांना समजून सांगणं म्हणजे आता पालकांना एक तर पहिल्यांदा की आपलं स्कूल आवडलं पाहिजे, त्यासाठी मी अगदी हा सुंदर एक निसर्गरम्य परिसर या ठिकाणी आपण तयार केला, तुम्ही पाहिलाच आहे. आणि जे क्लासरूम आहेत त्याही तुम्हाला मी दाखवणार आहे. अगदी डिजिटल पद्धतीने खूप सुंदर क्लासरूम केल्यात. मुलांची बैठक व्यवस्था सुद्धा आत्ताच्या आधुनिक पद्धतीनुसारच आहे. तर ही पालकांना आपल्या स्कूलचं हे जे काही संस्कृतीचं महत्त्व आहे पटवून देण्यासाठी जी महिन्याला मीटिंग असते पालकांची, किंवा आमचे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये पालक आम्ही निश्चितच बोलवतो. मग पालकांसाठीही मी पालकांचं माइंड फ्रेश होण्यासाठी आम्ही पालकांसाठी सुद्धा मोटिवेशनचे लेक्चर घेतो. त्यानंतर पालकांना सुद्धा आम्ही या ठिकाणी ध्यान साधना घेतो आणि ती घरी सुद्धा कशी करायची, आणि ते ध्यान साधनेचा पालकांना आणि त्यांच्या मुलांना कसा त्याच्या भविष्यासाठी उपयोग आहे याचं महत्त्व सांगून ते प्रत्येक गोष्ट आम्ही स्टेप बाय स्टेप त्यांना शिकवतो. मग त्यामुळे पालकांना ह्याचं महत्त्व निश्चितच कळतं. आता मुलांचं झालं, पालकांचं देखील तुम्ही सांगितलं,
तर जो ह्या शाळेतील शिक्षकांचा स्टाफ आहे तो मेन पार्ट आहे शाळेचा, तर त्यांच्यासाठी शिक्षकांसाठी तुम्ही विशेष काय काम करता? शिक्षकांसाठी विशेष म्हणजे आमचं की आता आपण स्कूल बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की गुरु, आणि तो गुरु कशा पद्धतीचा पाहिजे. तर ते माझे शिक्षक आहेत, तुम्ही कधी येऊन बघा, तुम्हाला निश्चितच त्यांच्यामध्ये गुरु आणि मातृत्व ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला निश्चित आढळून येतील. तर आम्ही शिक्षकांचं माहिती, आता प्रत्येक शिक्षक इथं आला म्हणजे की तो फक्त शिक्षक असं नाही आहे, त्याला त्याच्या घरातली जबाबदारी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याला त्याची मुलं आहेत, त्यांचं कुटुंब आहे. तर त्या शिक्षकांनी स्कूलमध्ये आल्यानंतर या ठिकाणी फक्त ह्या मुलांचं शिक्षकच कसं बनतील, त्यासाठी आम्ही स्कूल्सलाही सुद्धा आध्यात्मिक दृष्टिकोनातून या शिक्षकांना मार्गदर्शन केलं जातं. त्यांना या ठिकाणी 5 मिनिटं अगोदर शांत बसवलं जातं शिक्षकांना, की त्यांनी त्यांचं जे काही घरचं का आहे डोक्यामध्ये ते विसरून या ठिकाणी पूर्णपणे 100% त्यांचं डोकं कसं देतील याचा निश्चित प्रयत्न केला जातो. आणि जे आपण मूल्यांकन शिक्षण म्हणतो ते शिक्षक पूर्णपणे मुलांना कसं देतील याचा या ठिकाणी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो. आणि निश्चितच माझ्या स्कूलचा जो स्टाफ आहे तो खूप सुंदर आणि खूप चांगला, सुसंस्कृत आणि एक चांगलं नागरिकत्व, आणि दुसरं म्हणजे एक चांगली स्त्री, चांगली आई. आता प्री स्कूलला या ठिकाणी पुरुष टीचर चालत नाहीत, कारण लहान मुलांना उचलून घ्यावं लागतं, पण या ठिकाणी प्री स्कूलला फक्त आपल्याला लेडी शिक्षकच घ्यावं लागतात. तर ह्या खूप छान आहेत, सगळ्या शिक्षक अतिशय उत्तम आहेत. तर संपूर्ण मुलाखतीमध्ये तुम्ही मुलांच्या मानसिक आणि भावनिक या प्रगतीबद्दल सांगितले आहे. खरं तर फारच कमी लोकांना माहीत असेल की आपल्या आश्रमामध्ये मोटिवेशनल स्पीकर नामदेवराव जाधव व पद्मश्री पुरस्कार प्राप्त, ज्यांना बीजमाता म्हणून ओळखलं जातं, अशा राईबाई पोपेरे या आश्रमाला भेट देऊन गेले आहेत. तर खरंच तुमचा आश्रम आणि शाळा हे विविध अर्थाने समृद्ध आहे. शेवटी म्हणजे जाता जात आपले जे प्रेक्षक आहेत, जे पालक आहेत, त्यांना तुमच्याकडून काय संदेश राहील किंवा काय आव्हान राहील? माझा एकच संदेश राहील सर्व पालकांसाठी की मुलाला जेव्हा प्री स्कूलला शाळेमध्ये घालायचं आहे तर त्या पालकांनी अगोदर ती शाळा पूर्ण परिसर, शाळेचे क्लासरूम हे सगळं बघून त्या ठिकाणी कशा पद्धतीचं शिक्षण दिलं जाईल याचा थोडासा तरी अभ्यास केला पाहिजे पालकांनी. त्यानंतर त्यांचा मुलगा त्या स्कूलमध्ये आनंदाने बसतोय का, उगाच त्या मुलाला बळच, ह्या स्कूलचं खूप मोठं नाव आहे म्हणून त्या ठिकाणी बळच मुलाला न घालता तो आनंदाने ज्या स्कूलमध्ये बसेल आणि आनंदाने ज्या स्कूलमध्ये तो शिक्षण घेत राहील अशा ठिकाणीच पालकांनी मुलाला घातलं पाहिजे, मग तरच मुलाची चांगली प्रगती होईल. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. तर आजच्या मुलाखतीला तुम्ही तुमचा एक अमूल्य वेळ दिला आणि शिक्षणाबद्दल एक अचूक माहिती दिली. म्हणजे शिक्षणाबद्दल जी माहिती सर्वांना बेसिक माहितीच आहे, पण त्याच्याबद्दलही तुम्ही एक व्यावहारिक माहिती शिक्षणाबद्दल दिली, त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. थँक्यू. आणि प्रेक्षकांना तुम्हाला आजची मुलाखत आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनही सडेतोड न्यूजला तुम्ही सबस्क्राईब नसेल केले तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.